जय महाराष्ट्र मित्रांनो और सेट लो लक्षात घ्या मित्रांनो, हे तंदूर बघा चौकोनी, म्हणजे पूर्ण चौकोनी तंदूर आहे. ॲक्च्युली काय माहिती आहे का, असं चौकोनी तंदूर नाही पाहिजे. तंदूर कधी पण इकडली बाजू उंच पाहिजे आणि खाली पाहिजे, म्हणजे या पद्धतीनं तंदूर पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, तंदूरचा जो पण शेप आहे ना, तो तंदूर अशी मारतो, म्हणजे खाली वाकून मारतो. त्यामुळे तंदूरची बाजू ती वर पाहिजे आणि खाली पाहिजे. आणि हे रेडीमेड तंदूर असल्यामुळे याचा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, याला कोळसा जास्त लागतो. कारण याची हीट जास्त टिकून नाही राहत. कारण काय, हे जो साईज ही अंतर बघा, कारण याच्यात जे टाकलेला मसाला आहे हा कमी असतो, त्यामुळे याची हीट जास्त वेळ टिकून नाही राहत. त्याच्यामुळे कोळसा जास्त लागतो. आणि जे आपण बनवतो तंदूर, जे बनवून घेतो आपण आपल्या पद्धतीने फिट करतो, त्याची ही दोन्ही चारही साईजनं आपण अंतर जास्त घेतोय. या मधल्या गॅपमध्ये मटेरियल जास्त लागतं. जास्त असल्यामुळे हीट जास्त वेळ टिकून राहते आणि कोळसा पण कमी लागतो. आणि हे जे तंदूर आहे का मधलं मडकं, हे असं सरळ असल्यामुळे, याला हीट कमी असल्यामुळे काय होतं माहिती का, याची मधलं मडकं जे आहे ना, ते तडा जातो. आता याचा वापर नाही आपला, म्हणून हे नवीन आहे ते सांग तसं. पण ॲक्च्युली बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल, चौकोनी तंदूर असल्यामुळं आणि ही साईज कमी असल्यावर तंदूरला मध्ये तडे जात्या, म्हणजे लवकर मेंटेनन्सला येतं. आणि आपल्याला ते परवडत नाही. काय कंटिन्यू तंदूर काम काढत असतं, त्यामुळं तंदूर आपल्याला परवडत नाही. या पद्धतीचं तंदूर कधी पण जास्तीत जास्त सांगणं आहे मित्रांनो, ती साईज ही बाजू वर आणि ही बाजू खाली असलेलं तंदूर सजेस्ट करा. आणि रेडीमेड घेण्यापेक्षा आपल्या पद्धतीनं आपण सेट करून घ्या. कारण की ही जो गॅप आहे बघा, किती जास्तीत जास्त अर्धा फुटाचा आहे. तर आपण आपल्या पद्धतीनं पाहिजे तेवढं 1 फुटाच्या पुढं असलं म्हणजे मटेरियल जास्त पडतं, त्यामुळे हीट जास्त वेळ टिकून राहतो आणि कोळसा पण कमी लागतो. धन्यवाद. जेवढे पण आपल्या हॉटेलांचे मित्र आहे, सर्वांनी प्रत्येक तंदूरवाल्यापर्यंत आणि हॉटेल मालकापर्यंत व्हिडिओ जेवढी पाहिजे तेवढी शेअर करा. कारण की खूप महाग असतं मटेरियल आणि तंदूरशिवाय हॉटेलला मजा नाही मित्रांनो, लक्षात घ्या. धन्यवाद. थँक्यू. आपला चॅनल सर्च करा, वैभव डी काळे सेफ.